चालली कॉलेजला. जरा अभ्यासाकडे लक्ष दे बरं. मग काय करते? काय करते म्हणजे मला माहिती आहे तुझ्या एका पोराबरोबर चालू आहे. बाबांना सांगून देते का मी? उठ तू उठ. काय म्हणे तू? चालू आहे मग मला अगं काय तुला अक्कल फिक्कल काय तिकडे जाती काय तुझी फक्त अगं बोललं म्हणून मग काय लगेच होतं का? मग मी पण लहान आहे म्हणून तू एवढं नको बोलू. मी बघितलंय तुला. खरं खरं सांग नाही तर मी बाबाला सांगून देणार तुझं लग्न लावून द्यायला. बाई मला आहे ना त्याच्याकडून काही नोट्स घ्यायचे असतात त्याच्यामुळे मी बोलते त्याच्या संग आणि एकाच वर्गात आहेत म्हणले बोलणारच ना असं त्याच्यावर लगेच काय पण नको तर्क लावत जाऊ. बरं चालतंय पण अभ्यासाकडे लक्ष दे जरा. मोठी म्हणून सांगते तुला. तू पण दे नाही तर मला सांग. माझं आहे ग लक्ष. आणि बाबाला नको सांगू काही बोलते भिलते म्हणून. नाही तर परत बाबाच्या डोक्यात काहीतरी लग्नाचं खुळ घालून देशील मला लावते आणि हाकलून लगेच. तुला तर तसं एकटीच राहायचं असते बघ. शहाणे मला कशाला एकटी राहायचं असलं. काम कोण करेन मग? तू पाहिजे ना का मी तू पाहिजे ना अगं. मोल करीन नाही पण मोठी बहीण कशासाठी असते? काम करायसाठी असते कधी ते. नको ग लय लाड लाव. मला कळते तुझी काम. करा अभ्यास करा. चालेल शहाणी. बाई लय उशीर झाला आज. हे सगळे गेले काय ना आज. अरे काय पण चालत चालली आहे. कॉलेजला चालली ना? हा कॉलेजलाच. चल मग मी पण चाललोय कॉलेजला. सोडतो तुला. नको जाते मी. अरे कधी चालत जाणार आहे? कधी बस येते का टायमाला? तेवढं तर आहेच कारण की आता सगळ्या पुढे गेल्यात मी एकटीच राहिले. मग त्याच्यामुळे बस चल मी सोडतो तुला. अरे नको ती माझी बारकी बहीण तुला माहित नाही का? तुझं काय झालं? अरे सकाळीच मला काहीतरी म्हणत होती ती. काय म्हणली? काय नाही तुला काय करायचंय? जाऊ दे मी चांगलं तुझ्या संग बोललं ना तरी तिला त्रास होतो. जाऊ दे तिचं काय म्हणावं घेते तवा. बस चल सोडतो. अरे पण दोघं गेल्यावर परत काय नवरा बायको येतं काय? कोण काय नाही हाय तुझ्या बाबांना माहिती मी कसं आहे ती. हा तू कसा आहे ती मला बी माहिती. हा बस थांब चल मला बी उशीर झालाय आज. अरे वा, अभ्यास. हा आले बाबा. चालू ना. शाळेत नाही गेली तू? आज सुट्टी आहे. हा खरं सुट्टी. मग तायडी ताईडी काय माहिती कुठे गेली असेल बाहेर. सुट्टी होती म्हटलं मग घरीच अभ्यास करावा. बाहेर गेली का क्लासला गेली? क्लासलाच गेले असेल. मी विचारलंच मी आज तिला. बरं आता एक ऐक ना. लग्न करायचे की दोघीची बी तुमच्या? दोघीची. मग ती मोठी आहे पण कशाला लग्नाचं आता? तिला शिकायचं म्हणते ती. एक तरी काय होतंय आता एकदाच दोघीचे बी काही शक्य नाही होणार मला. मग अगोदर आहे ना तिचं लग्न करू तायडीचं मग तुझं. मग काय होतं आता आहे ना. बाबा तिचं पण नका करू. आणखीन शिकायचंय तर शिकू द्या. ऐक ना मग शिकायला कुठं मी म्हणतो जर एखादं चांगलं सुशिक्षित फॅमिली बघितली चांगली त्यांची जर इच्छा असेल तिला शिकवायची मग काय अडचण आहे. हा मग जमतं पण माझा काही विचार नका करू बाबा. मला काही तुम्हाला सोडून जायचं नाही. कोण भांडे घासणार बाबा नवऱ्याच्या घरी जाऊन? काय होतं माहिती का आता माणसं आता विचारते त्यांना वाटतं ना म्हाताऱ्याच्या दोन्ही बी पुऱ्या आता मोठ्या झाल्यात. मग म्हाताऱ्या लग्नाच्या डोक्यात असेल म्हाताऱ्याच्या आणि मग म्हणावं लागतं आता काय झालं माहिती का ते एका माणसाने हात टाकले त्याच भाऊ आहे. शिकल्या सवारलेलं आहे नोकरीला आहे. त्यांच्याशी बोलतो मी त्यांना अगोदर सांगतो तसं की बायला पोरगी हुशार आहे शिकवा तुमचाच फायदा हे की नाही. पहिले ताईला तर विचार आपण. विचारू तिला बी आल्या. हा जेवली काय तू? माझं लग्नाचं नका वा बाबा. मला जायचं तुम्हाला. तुमच्यापाशी कोण आहे मग माझ्याशिवाय? असं का? मग म्हणून इथंच राहणार का? तिथे गेल्या 2-4 वर्ष राहीन मी तुमच्यासोबत. तिला राहती भांडती तंडती ते गेल्यावर तुला कर म्हण कर. मला भांडल्यावर ना जास्त जेवण जातं. असं ना. हा मला असं जाडं व्हायचंय. आता तुम्हाला भांडू जाडं व्हायचंय मला. बरं चालतंय तुम्हाला जेवण देते मी. चाल मी पण करते. हो एक बी चिकू भेटा नाही. नेमकं मी बुट्टी झाले का झाडू उंच झालं? अभ्यासात मन लागा ना वाटते. अगं काय चाललंय? चिकू शोधते पण हातच पुरण वरती. होय चिक्कू शिकती वय. आणि अभ्यास कोण काय करायचा आहे कोणी येऊन? अभ्यास केला मी तुझ्यासारखी नाहीये माहिती का? हो बाई माझ्यासारखी नाही ती. जाऊ दे मला तुला एक आनंदाची बातमी द्यायची. बाबांनी ना तुझ्यासाठी स्थळ पाहिले. काय म्हणजे येडफीड लागलं काय तुला? अगं येडपीड काय म्हणजे खरंच पाहिलं. बाबा असं कसं काय करू शकतात?
अगं मला शिकायचंय ना अजून, तुला तर माहिती आहे ना. अगं मी म्हणले बाबाला, मी लई समजून सांगितलं की दीदी शिकायचं म्हणतीये, तिला शिकू द्या. पण बाबा म्हणले आपण ना स्थळ असं बघू की तिला शिकू देईन, जसं वाटलं तसं करू देईन. हायच पण तरी तू कोण एवढी टेन्शन मध्ये आली? तू काही त्या पोराला शब्द नाही दिला ना? कोणत्या पोराला? त्या नाही का, तू त्याच्या गाडीवर फिरती, त्याच्याशी बोलती, त्याला झालं का तुझं? असं काही असेल तर मला सांगा, मी तुझी जास्त बहीण आहे ना. तसं काहीच नाही. अगं खरंच बाबा समजून घेईन, मी सांगते बाबाला. अगं पण तसं काही नाही. अगं पण असेल तर सांग ना. मग तू कशी त्याच्या गाडीवर फिरती, त्याच्यासोबत बोलती? मग बोलणं चालूच असतं. पण हे बघ दे, खरंच विचारते, मग नंतर तुला पस्तावा होईल की मला जो आवडत होता त्याच्यासोबत करून नाही दिलं. मी सांगते बाबाला, आपले बाबा समजून घेईन. आणि अगं तो चांगला असला ना, आपण मागणी घालू त्याच्या घरी. हो, आता कसं आहे, तुला तर माहिती आहे बाबाने आपल्याला किती लाडात वाढवलंय आई गेल्यापासून. आणि असं बाबाचं मन दुखून आपल्याला चालन का बरं? बरोबर आहे. आणि बाबांचं मन दुखवणं मला नाही बरोबर वाटत. आपलं म्हणणं काय का असाना, पण बाबाचं म्हणणं काय आहे तिथं बघू ना आपण. अगं पण जर तुला आवडत असलं तर मग तसं काय नाही. आणि बाबा काय माझं वाईट करणार आहेत का तुझं वाईट करणार आहेत? चांगलंच करणार आहेत ना आपलं. बरोबर. जो बाबा निर्णय घेतला असेल तर चांगलाच असेल, मला तरी वाटतं. बरं बघू मग आपण बाबाला सांगू. हा बरं, तू अभ्यास करणार आहेस की नाही? मी अभ्यास घरची कामं पडली. करायचं होतं, पण आता माझी बहीण नवरी बनणार आहे, मी कलवरी होणार आहे, डीजे लावायचंय लग्नात, मला डान्स करायचा लगेच आहे, लग्न ठरलं नाही का? बस सगळं ठरून मोकळी झाली. दाजीची टिंगल उडवायची आहे, गपचूप बस. दाजीचे बुट चोरायचे लग्नात. दाजी सांगू नको मी बुट चोरल्यावर, नाही तर मी असं तुला चिमटा घेईन. आताच नको सगळं स्वप्न रंगू. चल अगोदर मला काय घेणार आहे ते सांग पहिले. लग्नात काय घ्यायचं? घागरा, साडी, घागरा. हा बाई चाल मग. आणि काम करा आता, अगोदर लग्न ठरलं नाही तरच वराड तयार. अगं पण ते पाहुणे कधी येणार आहेत? अगं काय माहिती कधी येणार आहे, मी विचारलं नाही आणि बाबांनी सांगितलं नाही. मला एवढं क्लू द्यालता, मी त्याचा एवढा मोठा केला. हा, तू तीळ दिला असन बाबांनी तुझ्या हातात, तू एवढे मोठे तीळ केले अगं त्याचे. ते मला तू कधी सांगायचं असं होत होतं ना. ते पचत नव्हतं, चिकू पण सापडत नव्हते, तेच डोक्यात चालू होतं की आता चल आता बरं. एवढं भाषण देण्यापुरतं. हे जाऊ का दादा? आता कुठं निघला? अरे जाऊ दे की का जरा हे ना त्या पोरांच्या हात बिरांच्या घरचे जरा. काम बघ ना जरा. काय लगेच निघाला, सकाळ झाले का लगेच तोंड घेऊन निघायचं. घरची काम घरची कोण करणार? गडी नाहीत काय का मीच केराव म्हणून नियम आहे काय असं काय तू गेलो लिहिलंय काय फरक पडणार आहे काय? कोणी तो गेलो फरक पडणार आहे का? मग गावात कोणी जायचं? आणि गावात म्हणजे असं काय रोज ठरलेलं आहे काय तू गावात हिंडायचं? अरे मित्र मंडळी वाट बघती, चाहतेत आपली गावातलंय. चहा त्यार घरचं बघ ना जरा. कुणाचं? तू म्हणजे ऐकला आपलंच काय? आहे. तू असताना काय नाही होत, तू असले मला काय तू चिंता माझ्या आहे का? भरोशावर तू माझा जीव घातला रे पाहिलं बसून. कुणाचा? आणि तिकडे जाऊ नको, त्या आपल्याला पोरगी बघायला जायची तुला. ए दादा मला नाही लग्न करायचं. हिंडतोय फिरतोय. अरे करून घे, नंतर असंच हिंडशील गावात वळवून सोडावं लागेल तुला. नाही हिंडतला का? ती गपची बस, ती पोरगी बघा, त्यांना सांगितलंय, फोन केलाय, जायचंय आपल्याला. कधी आजच होय? हा उद्या गेलो असतो की. आज जायचंय ती पोरगी घरी. कोणती? हाय गरीबाची जरा. गरीबाची? मग ए दादा तसली गरीबाची बिराजी नाही, चांगली कोट्या दिशाची पोरगी बघ मला. आणायची का तुला? कोणा? तुला चांगली कोट्या दिशी तुझ्यावर काय कोट्याची दिशा, तुला असं काय कोण देणार तुला कुठे? नाही काय तुझ्याकडे काय तू शिकलाय का काय? मग शिकलो नाही म्हणून काय झालं? हे काय कमी काय वैभव आपलं? अरे मग हाय ना, मग ते कर ना मग त्याच्यातच आता. त्याच्यातच नाही, मला चांगलं पाहिजे, माझी हाऊस मौज झाली पाहिजे. चांगली तुला तुझ्यात काय कोणता गुण सांगायचा त्याला चांगली पोरगी घ्यायला? गुण आहे का तो एक गुण आहे का? तीच भिन्ना झाले तयार तर तिकडं झकमार कपची. पण माझी हाऊस. तुला अजून प्रॉपर्टी लागते, हे काय पेटवायचे काही? कोणतं? ही एवढं मग मोठं- त्यांच्याकडून हुंडा अंगठी बिंगठी नको, एखादा तोळ्याची अंगठी, अरे मी देतो लग्नात तुला घोडा, मी देतो घेऊन. गाडी द्यायला लावा. चिपचर माझ्यासोबत. गाडी द्यायला लाव एखादी. अरे तुला गाडी देतो, डीजे लावतो, तो लग्न चांगला होतो, अजून काय? मग मग तू म्हणतोय तर करतो बाबा. उगा आपलं गावात हिंडायचं, रोज सकाळ झाली का लगेच कपडे घालायचे, चेनी घालायच्या, निघायचं लगेच तोंड घेऊन. जाऊ दे, काय होतं एवढं दिवस आहेत फिरायचं. हा फिरायचं, ती गपची बावर निघायचंय मला. गाडी आणतो मी. मी तयार. अजून चांगला शर्ट घाल एखादा. तू करा गेली आणि चाललंय गावात हिंडत बोंबलं दही निसतं, काम धंदा नाही काही. काय करू आता, बाबांनी ठरवले, मला बी काय म्हणता येत नाही आता. खुशी अरे काय मनालाच बोलते, काय टेन्शन मध्ये दिसते? काय नाही बाबा, लग्न जमलंय म्हणून. अरे लग्न जमलं मग आनंदाची बातमी, तू नाराज झाली. तुझ्या मनात नाही झालं काय? आनंदाचं आहेच रे, पण मला शिकायचं होतं ना, त्याच्यामुळं अरे कवर शिकत ये, कुठं नोकऱ्या जर राहिल्यात
आणि त्यात तुमची परिस्थिती असते त्याच्यामुळे जाऊ. हा आणि मुलाची पण परिस्थिती चांगली आहे. मस्त नोकरीला नाही येते पण परिस्थिती चांगली आहे बघ घरची. शेतकरी आहे का? हा शेतकरीच म्हणायचं. अरे नोकरीवाल्याला काय करते, शेतकरी सगळ्यात भारी आहे आता. हा तेवढं तर आणि आहे. मग उलट तू खुश व्हा, काय टेन्शन घेते एवढं. नाही रे तेच शिक्षणाचंच फक्त टेन्शन. आणि कसं आहे बाबांच्या पुढं नाही जाता येत आपल्याला. मस्त माझी इच्छा आहे पण बाबांची त्यांच्याच इच्छा मनाने नाही. कर. आणि ते तुझं काय ते वाईट नाही करणार, जे करते ते चांगलंच करते. कोणताच बाप मुलीचं वाईट नाही बघत कधी ना. ते पण आहेच. हा आणि काय टेन्शन मध्ये नाही राहू, जरा आनंदात राहा. बरं हा तू नाही कुठं चालला होता? अरे चाललो इकडच. हा होय. हा तू कुठे गेलती? मी गेलते बाबांना डबा घेऊन. मग आता चाले म्हणलं जाऊ आता घरी. बर बर चालतंय. आणि हस जरा आता. हा एवढं नको टेन्शन. बरं जाऊ का? हा हा मुलगी ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालंय तिचं. तिची एकच इच्छा आहे की बाबा मला पुढं जाऊन थोडंसं शिकायचं, नोकरीचं होतं डोक्यात. परत आमची अशी परिस्थिती, शिक्षणाची काय आमच्याच्याने पूर्तता व्हायला. काय अडचण नाही, आम्ही शिकू पुढं. अरे तुला पोरगी आवडली का पण? आता तुझी पसंती माझी पसंत दादा. नाही तर परत तिकडं नंतर करशील कुठं ना दुसरं काही. नाही तुला आवडत, तुला पसंत पडलं मला पण पडलं. पण काय होतं, ती नोकरी लागली तर काय तुमचाच फायदा आहे त्याच्यात. नाही आता मग याची बी शिकायची इच्छा होती. आता शेतीच मारण्याची आम्हाला ते मग काम करायचं कोणी असं होत ना, त्याच्यामध्ये कामात गुंतलं ते. बाकीचं व्यवहार जरी बघितलं शिकली म्हणले हा आमच्या पैशाचे व्यवहार जरी बघितले काय अडचण नाही. आणि जर लय इच्छा असेल तर आपण शिकू दिलं, काय अडचण नाही. काय होतं इथं काम करून 2-2 लेकरांची शाळा शिकवायची, ते काही नाही. मग आता 3 रँकिंग लागलं की मग आता काय तुम्ही बरोबर असल्यावर परत ह्या लेकराला एखादं चांगलं स्थळ पाहू. ते बी पाहू आमच्या पाहुण्यात तर असं कोणी तर. पहिले हेच नाही करून मग बघा. तिथं येणारच आम्ही करून. ती लेकरं जरा शांत आहे, पण ही आहे ना ही जरा शागोसर आहे बघायची. हा किती वेळची शांत आहे बाबा, उगं तोंड उघडवलं. दिसतंय ते. करायचं नाही केलं तुझं. आताच कुठं, अजून दीदीच्या लग्नात नाचायचंय. हम्म. दाजी लावणार का नाही डीजे का नकली अंगठ्या बिंगट्या घालून आले. तोंडावून तर तुम्ही पैशावाले वाटत नाही बरं खरंच. आमच्या पेक्षा ज्यादा डेंजर वाटते तुम्ही, पण काय करता. येऊन बघ तिकडे एकदा, पाहिलं होतं कळलं का नाही? मला काही यायची जरूरत नाही, तिला सुखात ठेवा फक्त. मग येणार नाही तू बहिणीकडे येणार नाही का? इकडे जाशील ना बाळा. मी तर जाईनच, फक्त म्हणावं लागतं नंतर सगळे यांची कोणच घेणार आहे. शाबास नेऊन चांगली चाबर दे. स्वयंपाकाचं करा, लावा नियोजन. स्वयं स्वयंपाक करा काहीतरी. चल तोपर्यंत आपण येऊ फिरून. दीदी कसे दाजी जरा जास्त बोल ना काहीतरी, बोलायलाच लाजती बा. आधी पोरगी. यार कुठे गेलं दादा हे म्हातार? अरे म्हातार काय म्हणतो, सासरा आहे ते आता. सासरा होईल तो. सासरा काय सासरा झाला होय. नाही भिकार आहे पण दादा ही यार कूलर ती सोडून यांच्याकडे फॅन पण नाही असला. तुला काय इथं राहायचं का येऊन? आपल्याला राहायचं. पुरुषी मतलब पोरगी करून घेऊन गेल्या काय करा तुला इकडे. अजून जरा चांगली तरी सणा सुद्धा डायरेक्ट सणासुदीला मी येत नसतो एकदा लग्न झाल्यावर. जाऊ पोरगी नेल्या बघू नंतर ती. आपल्याला पोरीशी मतलबी म्हाताऱ्याचं त्याचं काय करा तुला. कसलं भिकारावणी राहतात ती. आणि ती चाबरी एक कसली चाबरी ती. काय मोरे दे हाय ती आता बारकी, तिला काय नाही एवढं जाऊ knowledge तुला नाही. तिच्या बहिणीसोबत लग्न चल, झालं. इथं माणशी मात्र मात्र ऐकन ती. मग काय पुढं आता शिकायचं बिकायचं नियोजन आहे की नाही तुझं? आता कुठे शिक्षण होत असतं का? घे की ऍडमिशन काय होत तुझा? आता घरचे काम बघू का व्यवहार पाण्याचं बघू का शिक्षण बघू, काय बघू? दोन्ही बघायचं ऍडजस्ट करायचं असतं. कसं त्यात काय करणार असतं adjust एवढं? हा एकच कोणतं तरी होईल ना माझ्याच्याने. अरे तू काय इडी का? अरे दुसरं नवरं शिकवित नाही, मी शिकवतोय. विचार कर मग. हो तुम्ही शिकवता पण माझी तर इच्छा पाहिजे ना आता शिकायची. आता तुझी ती इच्छा नाही म्हणल्यावर काय आता जाऊ दे. जेव्हा होती तेव्हा नाही शिकवलं. दादा कुठे गेला? हा सेन बाहेर गेले होते मगाशी. हा होय. जेवाय दिलं का त्याला? घेतलं आणि खाल्लं बी त्याने. हा होय. मी घरात काम करत होते. हा हा हा. पण ते मग नाही कुठं त्रास फिराय देत बिराय मला. जायचं की नाही? आता तुम्ही म्हणले तर काय तसं थोडी तू जाता सांग कुठं जायचं, जाऊ की त्याला काही तेव्हा एवढं. येतं. मग गेलो असतं जवळ आसपासच, नाही तर मग एक काम केलं असतं माहेरी गेलो असतो माझ्या. कशाला तिकडे का? खुरावड्यात चांगलं ठिकाणी जाऊ जरा. अहो, तो खुरावडा थोडीच आहे, माझ्या बापाचं घर आहे ती. अगं बापाचं घर आहे पण मला ती खुरावड्यावानीच वाटतं. मला उगा असं कस तरी होतं तिथे गेलो.
करमत नाही. आपण मला दुसरीकडे गेल्यावर नाही आनंद होत, घरी गेलोच आनंद होतो ना. काय नाही. आणि तसं पण ते बारकीला भेटायचंय मला. कशाला त्या अगोचरीला भेटायचंय? अगोचर पोरगी ती का बरं? काय कमी अगोचर आहे का ती? मला कशी बोलली होती, तिला एकदा घेऊन इकडे जाऊ तोच मग काय माझा इंगा. हो म्हणजे काय हानता काय इथं आलं तिला? आता काय धावतो ना, तवा लय बोलत होती, आमकच हाईन फलानच हाईन ह्यावच हाईन त्यावच म्हणजे जरा हाईन. थोडीशी आगाऊ आहे ती बोलायला. अरे आपल्या पट्ट्यात आलं की सगळे आगावर नीटवत येतो. तिला घेऊन तर इकडे कशी अशी दुरी सारखी सरळ करतो बघ, सुतासारखी. झालं हा. चांगल्या गोष्टी बोलता बोलता तिच्याकडे शिरले लगेच. तिच्याकडे आगाव एखादा माणूस जर आपल्याला आगावाने बोलला ना असा डोक्यात घुसतो, मग त्याचा कार्यक्रम लावतो आपण डायरेक्ट. बरोबर आहे बरोबर आहे. नशीब माझ्या भावाने अजून वेगळं पाऊल उचललं नाही. अगं नाहीतर बाई. माझा भाऊ तुला डेंजर आहे. हा दिसतंय. जा तू मोकर आपल्या दोघांची झोपायची इथं बसल्या बसल्या. का बरं? तुम्हाला काय प्रेमाने बोलता येत नाही काय? नाही आता झालं एवढं प्रेम लय झालं. जा बरं जा घरात जा, चला बाई. सरबत बिरबत कर जरा, त्याला पाडतात मला. पडशीन. काय बाय झोक्यावर बसलेले उतरा येई ना हिला, नुसती खातीने एका जाग्यावर बसती येडी कुणीकडची. दीदी नाही तर लेच बोर वाटते. कमून झोपलं काय हे बरी बाबा आले तुम्ही? करमत नाही ना? नाही हो, लय बोर वाटते. लय दीदीची आठवण येते मला. 2 महिने झाले. मला वाटलं एखादी चक्कर मारायला, पण आता त्यांचं मोठी पार्टी, कामाचा व्याप तिला आठवण नसेल येत का बाबा आपली? येत असेल, पण आता ती सासू असे नाही बा. लय वाटलं तिला तरी आता. आणि आता काय होतं, शाळा होते एवढ्या मोठ्या घरी जायचं, मला बी नाही ऐकत. जाऊ द्या, जरी तिला नसेल होत मग आपण जाऊ ना तिला भेटायला. आपण नाही एक काम कर, तू जा. आणि मस्त रात्री दिले चेष्टा मस्करी नाही करायची. आता लग्न झालं बळ तिचं. हा नाही करणार चेष्टा. जा. तुम्ही राहता ना घरी? मी राहील, मला काय 4-2 दिवस राहतो बापा आपलं. नाही, मी लवकर येईन, शेजारी दीदीला पाजारी. भेटून येईन, लगेच येईन. जाऊ मग? हा, जा. कधी जाऊ? तेवढं तिला बरं वाटेल ना तुला बरं वाटेल. चालते. मग उरकन जा. एखादी गाडी भेटेल तुला. बाबा हा चाल या भेटू. दलील रे, लाज वाटते का भाई? मी काय केलं? काय केलंय तुझं तोंड घेऊन परत माझ्या दाराकडे फिरकायच नाही. नीट सांगतोय मी, शिस्तीत सांगतोय. मी कुठं जाणार आता? कुठे जाणार? तुझ्या बापाकडे जा, माझ्याकडे बाजारात येईच नाही अगं परत. ताईडे, अगं काय झालं? काय झालं? ए, काय झालं? त्या दिवशी लय टॉय 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 बोलत होती ना, काय चुकलं गं दाताडीच तुझं? की. हा चल तुझ्या बहिणीला घ्यायचं माझ्या दारात चालतोय पण. ए चल मुस्कडत लावीन. लय होतंय दाजी, काय झालं ते मला नीट सांग काय? आता. काय केलं माझ्या दीदीने? काय केलं? तिला विचार ना, तोंड घेऊन काय केलं तिने? काय केलं दीदी? सांग ना तिने काय केलं. अहो मी ओळखते माझ्या बहिणीला, तिने काही नसेल केलं. तुम्हीच लय आतल्या गाठीचे हो. ए आता बोट बाजूला करायचं, मारलं ना तिला लायकीत राहायचा. लायकीन बी काढू नको. अहो, तुला अरे तुरे करून बोलायची सुद्धा लाज वाटते मला. ए, काय तुला तोंडाच्या समजतं का तुला? नुसतं मोठं ए, कर, पोकळ सांग वासाय का? तुला हात लावायचा ए, नाही तिला. ए, समजून ए, नको, मी बारीक ए, म्हणून घाबरण, ती घाबरण, मी नाही घाबरत नाही, घाबरणार. नीट शिस्तीत राहायचं तो. काय अरे तुझ्या दारात सुद्धा कुबी करत नाही आता माझ्या बहिणीला. असा वाऱ्यावर फिरशील तू, कोण आहे? सोड चल, तिला. वाऱ्या- सारखा फिरशील, काय तोंडा चक्कर आपल्याला वांग्या. माझ्या ए. बहिणीला मारतोय. एका चापटीत उतानी करीन इथं तुला आणि तुझ्या बहिणीला. अरे लागलं एवढी मला भारी सांगायला. मुलगी भेटली, तोंड पाय आरशात ए, जाऊन. तू सांगते मला दुसऱ्या दिवशी दुसरी बायको आणतो. काय? ए, तू काय बोलते? माझं काढून चल. घरात चालते. चल, हे चल, हे चल. अरे, आली मला सांगायची मोठी शानी. थांब तुला माझ्या दाखव. दारात. नाही थांब चल. तुला दाखवते. मला दाखवते तोंड घेऊन. काय उद्योग केलाय पाहिजे. गरीबाची पोरगी म्हणून राहीन सुखानी, नाही खावलं तिला. ते पोरगे आमचे असले, ती नाही राहिली ना, आली ती इज्जत घेऊन गेली. दुसरं लग्न लाव. राम राम. आले का? हा ना. बोला काय म्हणता? अहो, ते लेकरू आलंय म्हणलं तुम्ही येता आणि काहीतरी समजूत काढता घेऊन येता. तुम्हाला गरीब समजून आम्ही तुमची पोरगी करून आणली. ती काय वागती काय तुमच्या त्या बारक्या पोरीची भाषा पार इज्जत खाऊन गेली आमची.
लेकरू आता बारीकच आहे, नाही समजत त्याला पाय आता. अहो ते आमचं पोरग नाही शान, एक तर बळ त्याच्या हातापाया पडून ती एक तर लग्नाला राजी केलं त्याला, आणि त्यात तुमच्या पोरी नाशे गुण दाखली. आता लग्न एकदाच होत, आता ती तुमची सून आहे ना या घरची, आता थोडस समजून आता घ्यायचं तेव्हा तुम्ही. तुम्हाला सांगतो ती पोरग आता माय ऐकण्याच्या पलीकडे गेले, ती काय आता माय ऐकत नसते. त्याचं कोणतरी त्याच्या बाहेर हाय एक मैत्री, तेव्हा मी ती सोबत लग्न करणार आहे. हिस्सा काय आता बघा तुम्हाला नाही ती तुमच्या पोरीला नाही खावायला, त्याला मी काय करू आता? हो असं नका हो करू. तुमच्या बारक्या पोरगी पार येऊन त्याला मारण्याची बाडबाड केली, तेव्हा जर परत दिसलं दारात तर मी मग ते फोन बिन करीन. मग आता काय करायचं, काय उद्योग करायचा? माझ्या लेकराचं वाटलो होय नो, असं कसं म्हणताय तुम्ही आता ते थोडस ना अहो, मी काय म्हणतो, मी मग समजून सांगितलं त्याला, पण ते आता माझ्या समजून सांगायच्या पलीकडे गेलाय तो आता. तेव्हा आता ते ऐकणार नाही आता कसलंच. हो पण आता काय ती काय लेकरू आता एकदा लग्न झालं परत कोण माझ्या दारात तरी उभं राहील का? बघा तुमच्या हिशोबाने काय करायची. एक तर त्या बारक्या पोरीला इकडे पाठवायचं नव्हतं तुम्ही. चाललं होतं ना चांगलं सुरळीत चाललं चांगलं, कशा तिला पाठवायचं? नाही हो, बरं आली तर आली, त्याला काहीतरी विनाकारण बोलून गेली. तिला म्हणलं मी म्हणल्यावर मारहाण चालली होती, ते माणूस शिवाय देत होता. होत असतं नवरा बायकोत मारहाण, मग तिने मध्ये पाडायचंच नाही ना. आपण एका उदर 4 वेळा झालं ते भांडण त्यांची. आपण तवा पाडली होती का? तवा मी समजून तिथं थांबली होती ना तिला. तुमच्या सगळ्या बारक्या पोरी मध्ये आलाय, सगळ्या कुठं नाही. अहो, सांगा समजून, असं नका. नाही ऐकणार तुम्ही आता. ते तुमच्या पोरी तुम्हाला काय करायची करा आता. आता मी नाही काय करू शकत गाड्या. बघा तुमच्या पद्धतीने काय करायची तिचं दुसरं लग्न लावून द्या. हो बोलणं सोपं आहे, करणं खूप अवघड असतंय. आता काय करू मी, सांगा ना तुम्ही. नाही जुळायचं ते आता परत. ते बघा तुमच्या पद्धतीने काय करायचं आता. ती आता ती पोरग ऐकणार नाही कसलंच. ते उघड नाक माझ्या डोक्याला ताण झालाय त्याचा. बघा परत एकदा येतो. नाही येऊच नका तुम्ही आता. त्याचं फायनल झालंय, ते दुसरं लग्न करणार आहे. तुम्ही बघा तुमच्या पोरीचं काय करायचं. गरीबाची समजून आली तर डोक्यावर चढायला लागलेत. मिश्र काय वेळ आणली रे म्हातारपणी. माझ्या टापाई त्या लेकराचं वाटलं झालं. पोरीचं कल्याण व्हावं, श्रीमंत माणसं भेटावा, तिथे गेल्यावर तिला शिकवतील. माझं लय गरीब लेकरू कसाबाच्या दावणीला नेऊन बांधले मी. लय हाल छेळ. परत माघारी आलं लेकरू. आता ह्या दुसऱ्या लेकराचं लग्न करायचं. तशी पहिली पोरगी घरात पाहुणं यायना, लोक तडा तोडायला लागली. काय करून काय नाही असं झाले. आता वैतागलो, जीवाला पुरता वैतागलो मी. बाप जिवंत असून लेकरांचं काय करता येईना. परमेश्वरा माफ कर आता मला. असून जर मी त्यांची काही मदत करू शकत नाही, त्यांना सुख देऊ शकत नाही, मग काय जगून तरी काय करू. बघ तूच राखण कर त्यांचं. आता नाही जगू शकत. लेकरांनो, तुमचा बाप नाही तुम्हाला न्याय देऊ शकला, नाही तुमचा सांभाळ करू शकला. अरे माझ्या लेकरांचं इकर धावंती. ओ बाबा बाबा ओ बाबा हो बाबा हो बाबा हो हो बाबा, हे काय करताय तुम्ही? बाबा बाबा अहो काय करताय तुम्ही बाबा? हे जिवंत बाप असून जर लेकरांचं काही करू शकत नाही नीट वाकडं, तर काय सांगण्यात माझ्या अर्थ आहे सांग. अहो पण ही वेळ आहे, काय झालंय असं एवढं? काय झालं आता या लेकराला. मी माझ्या इच्छेने लग्न करून दिलं. किती त्रास, किती छेळ हाकललं रे त्या लेकराला. अहो मग काय एवढ्याने आयुष्य संपत का तवा? तुम्ही मला म्हणायचं, मी सांगितलं असतं त्याला समजून. मी जाऊन आलो, पाया पडलो, पण काहीच परिस्थिती त्या माणसाला ऐकलं नाही. बघा ना आता काय जगण्यात. पण बाबा तुम्ही आमचा विचार तरी करायचा. लगेच हा निर्णय कसा घेतला? तुमचं काही करू शका ना म्हणून तर टेन्शन येते, म्हणून तर फाशी घेऊन संपवायला निघालो होतो. आम्हाला माहित होतं तुम्ही टेन्शन मध्ये, पण ह्या थराला जाताना आम्हाला नव्हतं वाटलं. अहो बाबा, आम्हाला वाऱ्यावर सोडून चालला तो तुम्ही. तुमच्या जीवाचं बरं वाईट झालं,
तर ह्या दोन्ही पोरीने कोणाकडे बघून जगायचं? अरे आज बी जगू शकत नाही त्यांचं दुःख पाहून मी. पोरगी तिळ तिळ तुटते, नीट अन्न नाही खात, काय सांगायचं. काही दुःख नाही बाबा आम्हाला फक्त तुम्ही पाहिजे, आम्ही कष्ट करून खाऊ. आणि नाही झालं तर नाही झालं लग्न, त्याच्या वाचून काय पडलं नाही. पाहिलं का, तुम्ही आहे तर सगळं तो त्यांच्यासाठी तीच आहे. आणि तुम्ही जर असा निर्णय घेतला कसं हो बाबा, काय होणार? हो बाबा तुम्ही नाही पण खुशी, तू तरी मला एकदा म्हणायचं, मी सांगितलं असतं त्याला समजून. आता काहीच उपयोग नाही आणशे त्याला सांगू, कारण की त्यांना श्रीमंत घराची पोरगी भेटली न तिच्या संग लग्न केलं. त्यांचं पहिलं प्रेम प्रकरण होतं. काय सांगायची बघा, अशा प्रसंगातून चाललो तर आमचं तरी मला वाटलंच होतं तो असं आहे म्हणून. माझ्या दिदीचं पूर्ण जीवन खराब केलं. तुझं कसं चाललंय बा? काय ना बाबा, सगळं मला व्यवस्थित आहे. मी नोकरीला त्याला लागलेलं पुण्याला आहे. काय रे, तुझ्यासारखं एखादं पोरग पाहिलं असतं गरीबाचं, लग्न करून दिलं असतं ना, तर ही वेळ नसती आली माझ्या. पण बाबा मी सांगतो तुम्हाला, आता आहे ना, तुम्ही कसलं टेन्शन घ्यायचं नाही, कसली अडचण येऊ द्या, कधी मला फोन करायचा, मी तुमच्यासाठी कधी पण खंबीर उभा आहे. कशाला बाबा, हाच आहे की तसं बी दोघ जण. मला तुम्हाला सांगायचंच होतं, यांचं एकमेकांवर प्रेम आहे हो. काय म्हणतीस? खरं अगं मग मी कशाला त्या भानगडीत पडलो असतो. असं वाटलं बाबा की कसं सांगावं, तिचं पण धाडस झालं नाही, त्याचं पण धाडस झालं नाही. आपली परिस्थिती बघून, तुमचा व्यापार बघून, त्याच्यामुळं त्यांनी पण नाही सांगितलं. लेकराला वाटलं बापाला सहन होते नाही होते, त्याच्यामुळं तुम्ही मन मारून लागणार तयार झाली. पोरगी इच्छा नसताना तयार झाली, तिच्या नशिबी घाल. एक विनंती करू तुला बा, बोला की बाबा. माझ्या पोरीशी लग्न करशील? चालतं, तुमची सगळ्यांची इच्छा असेल तर करीन मी त्याच्यासोबत लग्न. ए पुरी, तुझं काय म्हणणं आहे? नाही तरी बघ, आता तुझ्या नवऱ्यानं दुसरं लग्न केलं, सगळ्या आशा मावळल्यात आपल्या. बस. आणि बाबा आता हिच्या लग्नाची जबाबदारी खुशीची आणि माझी, आणि तुम्ही अजिबात टेन्शन नाही घ्यायचं. आणि हा निर्णय परत कधी डोक्यात सकट नाही आला पाहिजे तुमच्या. येणार आता एवढं तू सोन्यासारखं मला जर भेटल्यावर आता कशाला परत असली कारण वाचलो यार तुझ्यामुळंच. नका हात नका सोडू बाबा तुम्ही, आणि कसली गरज पडू द्या, बिनधास्त फोन करायचं मुलासारखं मला. बरं चला आता, चल.